कृष्णायन भाग 61. लेखिका काजल ओझा वैद्य. अनुवाद प्राध्यापक सुधीर कवठाळकर. अभिवाचन अदिती पालिमकर. मा, का इतक्या रडता आहात? मी कुठं रडतेय? राधेनं पटकन अश्रू पुसले. लपवताय माझ्यापासून? राधेच्या गळ्यात हात टाकत शुभ्रानं तिच्या डोळ्यात पाहिलं. मा, तुमची कुठली वेदना, कोणतं सुख, भावना, कोणते प्रश्न मला माहीत नाहीत का? कुणाची आठवण येते का मा? आठवण यायला मी विसरलेच कुठं आहे. सतत क्षणोक्षणी माझ्यासोबत राहून जगून विसरण्याची संधीच दिली नाही त्यानं. पण आज तो माझी आठवण करतोय. कुठं असतील ते? काय माहीत. एकदा इथून गेल्यानंतर माझी दखल तरी घेतली आहे का कधी? पुढं काही बोलावंच लागू नये म्हणून जणू राधा उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. शुभ्रानं हात धरून तिला थांबवलं. आपल्याला कोणी विसरलं तरी आपण विसरतो. हे बघ श्यामा, याबद्दल मला बोलायचं नाहीये. राधा उभी राहिली. पुष्कळ कामं आहेत मला. मा, बघा असं न हो की तुमचा आत्मा कुणाला तरी भेटल्याशिवायच. शुभ्राचा गळा दाटून आला. आवाज घशात अडकला. पण उत्तर देण्यासाठी राधा म्हणाली, मला एक कळत नाही तुझं श्यामा. तू एवढी त्याची बाजू का घेतेस? तू तर त्याला ओळखतही नाहीस. यमुनेच्या प्रवाहातल्या माशांसारखे शुभ्राचे डोळे चंचल झाले. मी त्यांना ओळखत नाही असं कोण म्हणतं? दररोज तुमच्या डोळ्यात मी पाहते त्यांना. त्यांचं नाव माझ्या नावाबरोबरच जोडलेलं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही मला शुभ्राऐवजी श्यामा अशी हाक मारता तेव्हा द्वारकेहून उत्तर द्यायचं मन होतं. माझा काय संबंध द्वारकेशी? राधेनं शुभ्राच्या डोळ्यात पाहायचं टाळलं. ते द्वारकेत राहतात. त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी द्वारकेतूनच तर सगळीकडे पसरतात. आज शुभ्रा जणू राधेचा पिच्छाच सोडत नव्हती. राधेनं पण तिकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. मी नाही ओळखत त्याला. ऐकलंय तो राजा आहे, सुवर्णनगरी द्वारकेचा. आता तो ज्ञान योग भक्तीच्या गोष्टी करतो असं ऐकलंय. ज्याच्यावर मी प्रेम केलंय तो तर इथंच राहतो, गोकुळच्या गल्ल्यातून, यमुनेच्या तटावर, कदंबाच्या वृक्षात, गाईच्या अंबरण्यात आणि यशोदा मातेच्या डोळ्यात. राधामा, ते आले तर तुम्हाला भेटायला? वेडी कुठली. अगं, जाणारा कधी येत नाही. यायचं असतं तर गेलाच कशाला असता. तो माझा एक काळ आहे. त्याला काही आकार नाव कुठं आहे? एकटक राधेकडे बघत राहिली शुभ्रा. जीवनालाच धर्म मानून जगलेली ही स्त्री कुठंही कमी पडत नव्हती. उत्तम पत्नी, उत्तम माता होऊन सर्वांना तिनं काळजीपूर्वक सांभाळलं होतं. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर पळभर थांबून श्वास घेण्यासाठी क्षणही दवडला नव्हता. मागं वळून पाहिलंच नाही तिनं. बस चालतच राहिली पुढं नि पुढं. आज असं काय झालं होतं की ही प्रौढा जीवनाच्या या एका वळणावर येऊन थांबली होती. पायात मनामनाच्या बेड्या असाव्यात तशी पुढं जाऊच शकत नव्हती. इतकंच नाही, पण या वळणावर थांबून क्षणोक्षणी मागे वळून पाहत होती, जणू मागून कोणी तिला बोलवतंय. आज या प्रौढेचे डोळे 16 वर्षीय तरुणीच्या डोळ्यांसारखे वाटत होते. आत्ताच कोणाच्या तरी प्रेमात पडलीये अशी षोडशा, जिच्या यौवनानं काल संध्याकाळीच आपली आभूषणं तिच्या देहावर चढवली होती आणि त्या षोडशीचं जणू एक इंद्रधनुष्य बनलं होतं. अशी षोडशा. मा, मी तुम्हाला विचारलं की ते आले तर तुम्हाला भेटायला? तो मलाही माहीत नाही काय करीन ते. पण एक गोष्ट सांगते तुला. गोकुळाची दार अशी
घट्ट बंद करून घेतली आहेत की इथून कोणी बाहेर जाणार नाही आणि एकदा बाहेर गेल्या आत परत येणार नाही. पण मग कशासाठी? त्यांच्याविना तुमच्या आयुष्यात होणारी खळबळ मी पाहिली आहे. मी पाहिली आहे मा. जीवनाच्या प्रत्येक क्षणी तुम्ही त्यांची वाट पाहिली आहे हे बघितलंय मी. वाट बघितली म्हणजे यायलाच हवं असं थोडंच असतं, किंवा कोणी येणार आहे म्हणून वाट पाहायची असते असंही नसतं श्यामा. प्रत्यक्ष काही नाही म्हणून प्रतीक्षा. म्हणजे प्रत्यक्ष समोर कोणी नसतं त्याची प्रतीक्षा असते, खरं ना? राधेचे डोळे जणू भूतकाळातले क्षण न्याहाळत होते. पोरी, फार प्रश्न विचारायला लागलीस हं. संबंध संपताच त्याचं ऋणही संपतं. व्यक्ती मुक्त व्हायला पाहते सगळ्या बंधनातून, देण्याघेण्यातून, आणि आपल्या परम आत्म्याला भेटण्यासाठी आतुर असते. माझ्यावरचं ऋण उतरलंय असं नाही म्हणणार मी, पण ऋण उतरण्यासाठी जे हवंय ते परत द्यायला तयार आहे मी. आणि हे बघ, त्यानंच दिलेलं त्याला परत नाही दिलं तर जाईल कसा तो? तो तर माझा जन्मोजन्मीचा घेणेकरी आहे. तो मागेल ते द्यायचं असाच जन्मभर प्रयत्न केलाय मी, कारण तो जे काही मागतो ते त्याचंच तर आहे. एक विचारू मा? शुभ्रा आज जणू राधेच्या हृदयातच शिरायचंच असा निश्चय करून बसली होती. राधेचा सर्व विषाद, सर्व वेदना स्वतःच्यात सामावून घेण्याचं तिने नक्की केलं होतं. अगदी एकट्या सतत स्वतःशी संवाद करणाऱ्या राधेला माहीत होतं की शुभ्रानं एकदा ठरवलं की तेच करते ती. सतत राधेच्या सानिध्यात राहून राधेच्या मनाचा अंदाज घेण्यात तिनं राधेलाच मदत केली होती. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या स्वतःला सांगताना देखील राधा अडखळायची. कधी शुभ्रा तिला स्वतःच्या जवळ घेऊन जायची. ज्या नावावर राधेनं फुली मारली होती ते नाव आणि ते क्षण, ज्या अंधाऱ्या खोलीत कुलूपबंद केले होते त्याच खोलीला शुभ्रानं उघडून टाकलं होतं. आता झळझळीत प्रकाशानं राधेच्या आयुष्यातला क्षण व्यापला होता. जेव्हा ती शुभ्राला उत्तर द्यायची तेव्हा ती स्वतःलाच उत्तर देतीये इतकं स्वाभाविक आणि खरी राहायची. शुभ्रा जणू राधेच्या अंतरंगात जगणारी एक दुसरी स्त्री बनली होती. काळाबरोबर राधेच्या मनाचे पण जणू दोन भाग झाले होते. अनयाची पत्नी, आर्यकाची माता, गोकुळात दही दूध विकणारी गवळण राधा एक, आणि कृष्णाची होऊन जगणारी स्त्री, जिच्या अस्तित्वात फक्त कृष्णच होता, हा दुसरा भाग. तिचा श्वासोच्छ्वास कृष्णाचं नाव घेऊनच चालायचा. रक्त कृष्ण बनून देहातून व्हायचं. तिचं मन प्रत्येक क्षणी कृष्णाबरोबरच्या संवादात मग्न राहायचं. आणि तरीही अनयाच्या या पत्नीला नीतिमत्तेचा प्रश्न केव्हाही नडला नव्हता. तिनं मनानं, आचार विचारानं संपूर्णतया अनयाची सेवा केली होती. त्याला ती संपूर्णतया समर्पित होती पत्नी या नात्यानं. तरीही प्रेयसी या तिच्या नात्यात काहीही कमीपणा येत नव्हता. मा, कशी जगलात ही दोन आयुष्य एकाच शरीरात राहून? शरीर ते तर कधीच नश्वर झालं. ज्या क्षणी त्यानं गोकुळ सोडलं त्या क्षणापासून प्राण आहेच कुठं या शरीरात. मी फक्त माझे उरलेले दिवस पुरे करतेय ग. वाट पाहतेय त्या निमंत्रणाची जे मला मुक्त करेल. शुभ्रानं राधेचा हात हातात घेऊन खूप मायेनं विचारलं, मा, कधीतरी द्वारकेला जावं असं नाही मनात आलं? ते काय करतात ते पाहायला, कसे जगतात ते, कोण कोण राहतं त्यांच्याबरोबर, कोण कोण त्यांच्या जवळ आहे, कोण समजतं त्यांच्या हृदयाच्या व्यथा संवेदना त्यांच्या अत्यंत निकट राहून? नाही, राधेनं उत्तर दिलं. शुभ्रा माघार घेणार नव्हती. का? तिनं विचारलं. कारण मला माहीत आहे की याचं उत्तर मिळाल्यानंतर मी द्वारकेहून परत येऊच शकणार नाही. माझं ठिकाण सोडून दुसरीकडं कुठं जाऊन राहावं हा माझा स्वभाव नाही, आणि मला माझ्या स्थानाशिवाय इतरत्र कुठे स्वीकारेल असा त्याचा स्वभाव नाही, प्रकृतीच नाही. पण मा, ही अतृप्ती, एकटेपणा, मिलनाच्या प्रतीक्षेतला तडफडाट, या वेदना, रिकामेपणाची पीडा
या सगळ्यातून काय मिळणार आहे मा? सुख. नियतीनं जे निश्चित केलंय त्याच्या स्वीकारातच सुख आहे. आपण अशा गर्वात राहतो की आपण सर्व काही करतो. खरं तर हा आपलाच मूर्खपणा आहे. आमचं भेटणं ही नियती होती. आमच्या विरहाचा क्षण पण आमच्या मिलनक्षणीच निश्चित झाला होता. प्रत्येक क्षण हा संपण्यासाठीच जन्माला येतो. क्षणांना बांधून ठेवण्याच्या धडपडीत आपण सर्व जास्तीत जास्त दुःखच भोगतो. मी त्याला अडवू शकले नसतेच. त्याच्याविना अतृप्ती, एकटेपणा आणि ज्याला तू पीडा म्हणतेस ते सुख माझ्यासाठी त्याच्याबरोबर मी जोडलेली आहे याचीच प्रचिती आहे. जर तो मला विसरला असता तर त्याला विसरून जायला मलाही फारसा वेळ लागला नसता. हे अग्नीसारखं आहे. तेल टाकलं नाही तर तो लवकर विझून जाणार. पण मी समजते, माझा आत्मा पण समजतो की त्यानं प्रत्येक क्षणी या अग्नीत इंधनच टाकायचं काम केलंय. म्हणूनच हा अग्नी इतका पेटत राहिलाय. पण मा, पिताजींनी याबद्दल कधी छेडलं नाही? त्यांना ठाऊक आहे की त्यांची पत्नी फक्त त्यांचीच पत्नी आहे. पूर्ण समर्पित, निष्ठापूर्ण, त्यांच्या घराच्या चार भिंतीत घेरून राहिलेली. आणि जी दुसरी स्त्री त्यांच्या पत्नीच्या शरीरात तिच्यासह आहे तिची त्यांना पर्वा नाही. कारण ती दुसरी स्त्री तिच्या रीतीनं दुसऱ्याच्या प्रेमात आहे. तरी देखील एका पुरुषासाठी हे अवघड नाही. एकाच का? दोन्ही पुरुषांना अवघड आहे. एखाद्याच्या पत्नीवर इतकं अढळ प्रेम करणं किंवा आपल्या पत्नीवर कोणीतरी इतकं उत्कट प्रेम करणं, या दोन्ही गोष्टी सरळ नाहीत श्यामा. प्रेमाची अनुभूती सरळ नाहीच. त्या अनुभवाबरोबर केवढी तळमळ, किती खळबळ, किती पीडा जोडली गेली आहे. पण मा, सुखाचा अनुभव पण प्रेमच देतं ना? शुभ्रानं असं विचारताच राधेचा रोम जणू बासरी झाला. त्या रोमाला काढण्याचे ओठ स्पर्श करत होते. तिच्या संपूर्ण देहातून एक अद्भुत सूर निघत होता. कान्ह्यासोबतचे सगळे क्षण सजीव होऊन तिच्या आजूबाजूला उडताना दिसू लागले. प्रेमाच्या अनुभूतीचं सुख तिच्यापेक्षा जास्त कोण जाणू शकणार होतं? आणि माझ्या या प्रेमाच्या अनुभूतीतच सुखी आहे मी. तो जिथं आहे तिथं माझी आठवण करतो, माझी इच्छा राखतो. ही गोष्ट त्याच्यासह जगण्यापेक्षाही अधिक सुखद आणि रोमांचक आहे. इतकं जर सुख आहे तर गेल्या काही दिवसांपासून मी काय बघते आहे? कसला विषाद तुमच्या मनाला वेटोळं घालून बसलाय? काय व्यथा आहे तुम्हाला? कोणत्या इच्छेनं तुमचा प्राण इतका कासावीस होतोय मा? मला मुक्त करायचंय कोणाला तरी. मी नाही मुक्त झाले तर तो कसा मुक्त होणार? मुक्तीशिवाय शांती कशी मिळणार? त्याच्या जीवनाचं सुख मी आहे. त्याचा आकर्षकपणा, त्याचं संगीत, जीवनाचा राग मी आहे. मी त्याच्या जीवनाची व्यथा होईनच कशी? प्रत्येक प्रस्थानाच्या समयी त्याला माझ्याकडून निरोपाची अपेक्षा आहे. भाग 61 समाप्त क्रमशः.